लाल भोपळ्याचे घारगे आणि लाल भोपळ्याची खीर तर सर्वांनी खाल्लीच असेल। आज मी बनवली होती लाल भोपळ्याची खानदेशी पद्धतीची भाजी। हॅलो माय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। खानदेशात ही भाजी बनवली जाते। या भाजीला गंगाफळची भाजी असे म्हणतात। तर चला रेसिपी पाहूया। इथे मी भाजीसाठी लागणारं वाटण तयार करत आहे। त्यामध्ये मी 5-7 कढीपत्त्याचे पानं, 7-8 हिरव्या लवंगी मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1-1.5 इंचाचा आल्याचा तुकडा आणि अर्धे वाटी कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। वाटणे बारीक नसावं, थोडंसं क्रश करून घ्यायचं मिक्सरमध्ये। तुम्ही पाहू शकता, तुम्ही पाटावरवंटावरती पण वाटू शकता। चला तर भाजीला फोडणी देऊया। इथं गॅसवरती मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल टाकलं आहे। तेल छान व्यवस्थित गरम झाल्यावरती त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण, मिरचीचं वाटण टाकायचं आणि ते पण छान व्यवस्थित परतून घ्यायचं। वाटण जास्त परतून नाही घ्यायचं, थोडंसं त्याचा कच्चेपणा कमी झाला पाहिजे एवढंच परतून घ्यायचं वाटण। तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने वाटण परतून घेतलेलं आहे तेलामध्ये। वाटण छान व्यवस्थित परतून झाले आहे तेलामध्ये। त्यामध्ये 1 चमचा हळद टाकूया। हळदीमुळे भाजीला खूप छान रंग येतो। आता भोपळ्याची भाजी टाकूया। भोपळा मी स्वच्छ धुवून छोट्या छोट्या आकारामध्ये कट केला होता। तुम्हाला हवे तसे तुम्ही कट करू शकता, मोठे किंवा छोटे पीसेस। तर मी अशा पद्धतीने भोपळा कट केला होता। तर भोपळ्याची भाजी आता मी टाकली आहे वाटणामध्ये। ती पण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही भाजी थोड्या वेळ आपण वाटणामध्येच तेल सुटोस्तोपर्यंत परतून घेणार आहोत। लाल भोपळ्याची भाजी ही खूप पौष्टिक असते। मुलांनाही तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता। फक्त मिरचीचं प्रमाण हे थोडंसं कमी वापरायचं, म्हणजे मुलंही खाऊ शकतील। तर ही भाजी टिफिनसाठी खूप छान ऑप्शन पण आहे। आता भाजी छान व्यवस्थित वाटणामध्ये परतून झालेली आहे। भाजीला पाणी सुटत आहे। भाजीला झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घेऊया। भोपळ्याचे भाजीचे पराठे आणि धपाटे पण खूप छान होतात। उरलेली भाजीचे तुम्ही धपाटे आणि पराठे बनवू शकता। तुम्ही पाहू शकता इथं भाजी किती छान वाफली गेलेली आहे। त्याला पाणी पण सुटलेलं आहे। थोडंसं आणखी पाणी टाकून, चवीपुरतं मीठ टाकून भाजी 10 मिनिटं परत शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता भाजीचं पाणी आटलेलं आहे। भाजी छान शिजलेली आहे आणि भाजीला तेल पण सुटलेलं आहे। अशा प्रकारे मऊ लुसलुशीत भाजी आपली तयार झालेली आहे लाल भोपळ्याची। तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू सो मच।